शुभविवाह या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनी पौर्णिमाला सांगत असते की जर आकाश भूमीसोबत या घरातून बाहेर गेला तर भूमी नक्कीच त्याला बरं करेल आणि पुन्हा माझ्या विरोधात उभं करेल आणि आकाशही या प्रॉपर्टीवर हक्क सांगेल. त्यामुळे तो इथेच माझ्या नजरेसमोर राहणं योग्य आहे. आणि रागिनीचं ते बोलणं पौर्णिमाला देखील पटतं. तर दुसरीकडे भूमी तिच्या रूममध्ये जात असते. मात्र तिला सतत रागिनीची धमकी आठवत असते आणि या सगळ्या गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो. त्यानंतर जेव्हा ती तिच्या रूममध्ये जाते तेव्हा आकाश तिथेच बसलेला असतो आणि तो माउथ ऑर्गनवर वाढदिवसाचं गाणं वाजवत असतो. त्यामुळे भूमी त्याच्याकडे पाहतच राहते. तर भूमीला बघून आकाशला खूप आनंद होतो. तो भूमीजवळ जात तिला सांगतो की बघ सायकल राणी, उद्या माझा वाढदिवस आहे ना, म्हणून मी माउथ ऑर्गनवर वाढदिवसाचं गाणं वाजवत आहे. आणि मग तो भूमीचा हात पकडून तिलाही त्यावर डान्स करायला सांगतो. भूमी मात्र काहीच बोलत नसते. ती फक्त एकटक आकाशकडे बघत असते. तर आकाश ते माउथ ऑर्गन वाजवत भूमीचा हात पकडून डान्स करत असतो. आणि मग त्यानंतर तो भूमीला काय झालं आहे ते विचारतो. मात्र भूमीचं आकाशच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. ती दुसरीकडेच बघत असते आणि ते पाहून आकाश खूपच पॅनिक होतो. तो तिला म्हणत असतो की सायकल राणी, काय झाले तुला नक्की? अगं, उद्या माझा वाढदिवस आहे म्हणून बघ मी किती एक्सायटेड आहे. मात्र तू काहीच बोलत नाहीये. तू हॅपी नाहीयेस का? आणि त्यावर भूमी म्हणते की आकाश, असं नाहीये. खरं तर मी खूप आनंदात आहे, पण काय बोलू तेच मला कळत नाहीये. आणि मग त्यानंतर ती आकाशला विचारते की तू कायम माझ्यासोबत असशील ना रे? त्यावर आकाश म्हणतो, हो सायकल राणी, आपण दोघेजण कायम सोबतच असणार आहोत. मात्र त्यानंतर भूमी आकाशचा हात हातात घेत म्हणते की समजा मला उद्या या घरातून जावं लागलं तर तू सुद्धा माझ्यासोबत येशील ना? आणि भूमीच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते आकाशला कळत नाही. आणि मग त्यानंतर तो देखील भूमीचा हात हातात घेत म्हणतो की सायकल राणी, तू विसरलीस का? आपण दोघेजण BFF आहोत. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. ज्या ठिकाणी तू नसशील त्या ठिकाणी मी राहणारच नाही. जिथे तू तिथे मी. आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमीला खूप आनंद होतो. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि ती आकाशचे आभार मानते. तर आकाश तिला म्हणत असतो, पण सायकल राणी, माझी एक अट आहे. त्यावर भूमी विचारते, कोणती अट? तर आकाश सांगतो की उद्या तुला माझ्या वाढदिवसासाठी एक छानसं गिफ्ट द्यावं लागेल. आणि त्यावर भूमीसुद्धा हसून हो म्हणते आणि मग ती रडतच आकाशला मिठी मारते. त्यानंतर रात्री मनू आणि भूमी जेवणाची तयारी करत असतात. आणि त्यानंतर मनू भूमीला विचारते की आईंचं तांब्यातील पाणी कुठे आहे? रोज तर तूच घेऊन येते ना? आणि त्यावर भूमी म्हणते, आज विसरले. आणि तिचं ते विचित्र वागणं बघून मनू तिच्याकडे पाहतच राहते. आणि त्याचवेळी भूमीला भानुशाली वकिलांचा कॉल येतो. त्यामुळे ती बाहेर जाते. ती भानुशाली वकिलांना म्हणत असते की सर, मी आत्ता तुम्हालाच कॉल करणार होते. तर भानुशाली वकील म्हणतात की मिसेस महाजन, हे तर तुम्ही नेहमीच म्हणता, पण कधीच मला स्वतःहून कॉल करत नाही. या केसची काळजी तुमच्यापेक्षा जास्त मलाच आहे असं आता मला वाटायला लागलंय. आणि त्यावर भूमी म्हणते, सॉरी सर, पण मी जरा कामात होते. त्यानंतर भानुशाली वकील तिला विचारतात की तुम्ही काय ठरवलं आहे? तुम्ही त्या रागिनी पटवर्धनांबद्दल आकाशच्या घरच्यांना कधी सांगणार आहात? आणि त्यावर भूमी म्हणते की मी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्यात. ही गोष्ट मी लगेच भानुशाली वकिलांना सांगू शकत नाही, कारण त्यांना ती पटणारच नाही. मला त्यांना भेटून व्यवस्थितपणे सगळं काही सांगावं लागेल. मात्र भूमी काहीच बोलत नसल्याने इकडे भानुशाली वकील विचारतात की काय झालं? आणि त्यामुळे भूमी म्हणते की सर, उद्या आकाशचा वाढदिवस आहे आणि त्याआधी घरातील वातावरण बिघडायला नको म्हणून मी लगेच कोणाला काही न सांगण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भूमीचा हा निर्णय भानुशाली वकिलांना पटत नाही. मात्र तरीसुद्धा ते नाईलाजाने काही बोलत नाही. आणि त्यानंतर भूमी त्यांना विचारते की सर, तुम्ही मला आज भेटू शकाल का? त्यावर भानुशाली वकील म्हणतात की नाही, एका केसच्या निमित्ताने मी 4-5 दिवस आउट ऑफ स्टेशन जात आहे. त्यामुळे 4-5 दिवसांनंतरच आपली भेट होईल. आणि त्यावर भूमी म्हणते ठीक आहे. आणि त्याचवेळी तिला घरातून मोठ्याने ओरडल्याचा आवाज येतो. त्यामुळे ती घरात जाते. तर सर्वजण जेवण करत असताना हसत असतात. भूमी त्यांना विचारते, काय झालं? तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्याने का ओरडलात?
आणि त्यावर रागिनी हसतच म्हणते, कारण मी वाढदिवसाला आकाशला जे गिफ्ट देणार होते ना, त्याबद्दल मी आजच त्याला सांगितलं, त्यामुळे त्याचा आनंद तर गगनात मावेनासाच झाला. तर राजा काका भूमीला सांगत असतात की रागिनीने साधंसुधं गिफ्ट नाही दिलं, तर खूप छान गिफ्ट दिलं आहे. त्यावर भूमी विचारते की नक्की काय गिफ्ट आहे, आणि त्यावर रागिनी हसतच म्हणते की भूमी, तुला तर हे गिफ्ट खूपच आवडेल. आणि मग ती भूमीला सांगते की आपल्या महाजन गारमेंटच्या ऑफिसच्या शेजारीच एक नवीन प्लॅन्ट उभा राहत आहे, आणि त्या प्लॅन्टची सगळी जबाबदारी मी आकाशवर सोपवली आहे. तूच मला सांगितलं होतं ना, आकाशला आता ट्रेन करायला हवं. मग आता बघ मी आकाशला कशी ट्रेन करते ते. आणि ते ऐकून भूमी रागातच रागिनीकडे बघते. तर आकाश म्हणत असतो की आत्तू ती दुसरी गोष्टसुद्धा सायकल राणीला सांग ना. त्यामुळे भूमी विचारते, दुसरी कोणती गोष्ट? तर रागिनी हसतच म्हणते की अगं, मी आपल्या आकाशसाठी ऑफिसमध्ये फन झोन ओपन करणार आहे. तिथे आकाशच्या आवडीची सगळी खेळणी, त्याला आवडणाऱ्या वस्तू असतील, आणि जेव्हा आपल्या ऑफिसचे एम्प्लॉईज काम करून थकतील तेव्हा ते सुद्धा त्या फन झोनमध्ये जातील. आणि ते ऐकून आकाशला खूपच आनंद होतो. तो रागिनीचं कौतुक करत म्हणत असतो की आत्तू, तू बेस्ट आहे. आता मी तुझ्याच सोबत राहणार आणि सगळं काम शिकून घेणार. आणि ते ऐकून रागिनी खुश होते आणि हसतच भूमीकडे बघत असते. तर घरातील इतर सर्वजण देखील रागिनीचं खूप कौतुक करत असतात. आकाश म्हणत असतो की आत्तू, तू सगळ्यात बेस्ट आहे, आणि त्यामुळे भूमीला वाईट वाटतं. त्यानंतर आकाशच्या वाढदिवसाच्या दिवशी अथर्व त्याचे डोळे बंद करून त्याला हॉलमध्ये घेऊन येतो. तिथे त्यांनी खूप छान सजावट केलेली असते. आकाशच्या आवडीच्या सगळ्या वस्तू त्या ठिकाणी असतात. आणि मग त्यानंतर अथर्व आकाशला घेऊन त्या ठिकाणी येतो आणि मग त्याच्या डोळ्यांवरची पट्टी काढतो. आणि मग त्यानंतर आकाश ते सगळं डेकोरेशन बघून खूपच खुश होतो. त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. सर्वजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे आकाश खूप खुश होतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. वाढदिवसासाठी आणलेला केकही त्याला खूप आवडलेला असतो. मात्र अथर्व हसतच त्याला सांगतो की हा केक तू एकट्याने खायचा नाही, तर आम्हाला सुद्धा द्यायचा. आणि त्यावर आकाश हसतच हो म्हणतो. त्यानंतर राजा काका आकाशला घरातील सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायला सांगतात. आकाश सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. मात्र त्यानंतर रागिनी भूमीजवळ जात हसतच म्हणत असते की बघितलं ना भूमी, आकाशच्या मनात पहिलं स्थान अजूनही माझंच आहे. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर, आकाश हे घर सोडून कुठेही जाणार नाही. तो इथेच माझ्या जवळच राहणार. आणि रागिनीचं ते बोलणं ऐकून भूमीला खूप त्रास होत असतो. त्यानंतर आकाश केक कट करतो. रागिनी मात्र मुद्दाम बाजूला जाऊन उभी राहते. आणि केक कट केल्यानंतर आकाश इकडे तिकडे बघायला सुरुवात करतो. आजी त्याला विचारते की काय झालं, कोणाला शोधतोय? तुझी सायकल राणी तर तुझ्या जवळच आहे ना. मात्र आकाश म्हणतो की मी सायकल राणीला नाही तर आत्तूला शोधतोय. मला पहिला घास तिला भरवायचा आहे. आणि ते ऐकून भूमीला खूप वाईट वाटतं. तर रागिनी हसतच पुढे जाते. आणि मग आकाश भूमीसमोरच रागिनीला केक भरवतो. आणि मग त्यानंतर भूमीला. रागिनी मात्र हसतच भूमीकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाश रागिनीला सांगतो की जर सायकल राणी या घरात राहणार नसेल तर मी सुद्धा राहणार नाही. आणि मग त्यानंतर तो आणि भूमी घरातून बाहेर पडतात. तर रागिनी रागातच भूमीकडे बघत असते. तर भूमी आकाशला प्रॉमिस करते की तू गमावलेली ही प्रॉपर्टी मी तुला परत मिळवून देईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.